There is poetry in the birth of the giant Godavari, a humble beginning from a cow head carved on the rocks of the Brahmagiri hills in the western Ghats. It is a sacred place for Hindus. Thousands of pilgrims climb to a height of over 4,000 feet above sea level to worship at the temple built over the river's source. साडेचार हजार फूट उंच असलेला हा ब्रह्मगिरी पर्वत जिथनं उगम होतो गोदावरी नदीचा. बस नेमकंच त्र्यंबकेश्वरचं दर्शन शांततेत पार पडलं. ते सगळं तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच असणार. काय मागचा व्हिडिओ पाहिला नाही तुम्ही अजून? लवकर जाऊन पाहून या, आम्ही इथंच थांबू ना तुमच्यासाठी. पॉज कर व्हिडिओ पॉज कर. तर आले का तो व्हिडिओ पाहून? ठीक आहे, तर लाव रे तो आपला व्हिडिओ. या त्र्यंबक शहराची सकाळ अनुभवत सकाळी 8 वाजता आम्ही ब्रह्मगिरी चढायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर या टेकडीकडे पाहूनच थकल्यासारखं वाटत होतं. वरती पोहोचतो का नाही याची काही गॅरंटीच नव्हती आम्हाला. पण सगळे आपल्या हातात एक एक काटे घेऊन कसे बसे वरती चढायला लागले. तर चढायला सुरुवात केली आणि चलता चलता मनात एक प्रश्न आला की आम्ही तर ही गोष्ट एक एक्सपिरियन्स म्हणून ट्रेक समजून चढत होतो, पण रोज जे हे म्हातारे माणसं, लहान मुलं जे आम्हाला दिसत होते, हे वरती कशासाठी जातात, वरती असं काय हे जाणून घ्यायचं होतं. काय व्ह्यू आहे, थकले सगळेच्या सगळे. सुरुवातीला सगळेच असे मजाक मस्ती करत फुल एक्सायटेड होते. चला ट्रेक खतम झालेला आहे. सगळं काही इझी वाटत होतं. चला चला मंडळी, माऊली चला. चालून थकलो तरी चालतच आहोत. हार्ड नाही भाऊ, पण तरी A few moments later. हार्ड नाही भाऊ. अर्ध्यापर्यंत चढता चढता पूर्ण हवा टाईट झाली ती. पण या मोमेंटवर मला फक्त एकच गोष्ट आठवली. Ganesh said, the only one thing is important in life, bro, and that is Kalshi. What? Kalshi, bro, the सातत्य. अच्छा, consistency. Yes, because the अंतस the प्रारंभ, the end is the beginning. अरे बाबू. चला भेटू आता डायरेक्ट टोकावर. तिथं टोक आहे. फ्लिप नाही होत ना कॅमेरा. असं दाखवू का टोक? ठीक आहे, भेटू मग. कितीही थकलो असलो तरी या निसर्गाने सर्वांचा थकवा दूर केला होता. तर 8 वाजता सुरू केलेला हा इझी ट्रेक 3 तास चालत आम्ही 11 वाजता पूर्ण केला आणि शेवटी येऊन पोहोचलो ब्रह्मगिरीच्या शिखरावरती.
थोडा वेळ आराम करून आम्ही ब्रह्मगिरी मंदिराकडे निघालो. आता आम्ही आलो होतो ब्रह्मगिरी मंदिरात. तर इथनं गोदावरी नदीचा उगम होतो. या नदीलाच दक्षिण भारताची गंगा असे मानले जाते. गोदावरीचा मुख्य उगम हा ब्रह्मगिरी पर्वतावर एका छोट्या कुंडात होतो, जिथे एका गोमुखातून सतत पाणी वाहत राहते. हे गौतम ऋषी. तर तिथे पूजा करत असलेल्या ब्राह्मणांनी आम्हाला या ऋषींची गौहत्येची गोष्ट सांगितली. त्यात गौतम ऋषींनी न कळत त्यांच्या शेतात आलेल्या गायींची हत्या केली. तर त्याचा पश्चाताप म्हणून ते या ब्रह्मगिरी पर्वतावरती येऊन महादेवांची तपश्चर्या करू लागले. महादेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या जटा पर्वतावर आपटून गोदावरी नदीला प्रकट केले आणि याच गोदावरीच्या पवित्र पाण्यात आंघोळ करून गौतम ऋषी गौहत्याच्या श्रापातून मुक्त झाले. ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन करून आता आम्ही चाललो होतो शिवजटा मंदिराकडे. मधले 2 मंदिराचे दर्शन घेतले आम्ही आणि आता समोर एक तिसरं मंदिर आहे. ते समोर त्या टोकावरती तिसरं मंदिर, तिथे चाललो. तर जिथे महादेवांनी त्यांची जटा जमिनीवर आपटली तिथेच आज शिवजटा मंदिर आहे. महादेवांनी ही जटा गोदावरी नदीला या पृथ्वीवरती आणायला आपटली, पण गोदावरीची एक अट होती की महादेव जर माझ्यासोबत इथे राहतील तेव्हाच मी या पृथ्वीवरती प्रकट होणार. म्हणून महादेवांनी आपल्या जटेमध्ये गोदावरीला सामावून घेतले आणि महादेव नेहमीसाठी या पर्वतावरती बसून गेले. म्हणूनच महादेवांचे दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरात न मिळता या ब्रह्मगिरी पर्वतावरती मिळतात. जो प्रश्न सुरुवातीला आम्हाला आला होता की का हे म्हातारे लोक, लहान मुलं या पर्वतावरती येतात, याचं उत्तर आम्हाला आता मिळालं होतं. तर शेवटी आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.